एक नंबर गणपती मध्ये आगमन कसा वाटला कसा हा बोल बोल बहुत बढ़िया मजा आहे. हा थँक्यू विशालला बोलो आम्ही दोघं सेम दिसतंय. तो फायनली आमचा काही पॅकअप झालाय आणि सगळे पोरं इथे थांबलेत आणि आपले मामू पण आले, पोलीस पण आलेत, त्यामुळे आम्ही थांबले आणि सगळा पॅकअप केलाय सगळा. तर बाकी काका कसा वाटला? याला जरा बरं नाही त्यामुळे ताप आहे. पप्पा कसा वाटला? मस्त. मला तुला कसा वाटतं? तुला रे बोला गणपती बाप्पा हे खैराचं झाड आहे. ह्याच्यापासून ना कात बनवतात भट्टीमध्ये जाऊन आणि ह्याच्या आतमध्ये जो लाल लाल असतो ना आतला त्याच्यापासून बनवतात. हे साली बिली पूर्ण साईडला होऊन जातात आणि मग नंतर विकतात आणि मग नंतर तो कात बनवून विकतात आणि हे पण विकतात. आतलं लाकूड साली पण विकतात ना, आतलं पण. चला आपल्याला तर माहित नाही पण साक्षीने दिलं उधार. चला आपण बघू अजून पुढे काय काय. तर भाई आम्ही पोहोचलो आणि पावसाने वाट लावली आमची. काय बोलतो बिट्टू? काय पावसाने दिमाग खराब. आणि उम्या पण आहे, आपला भाव्या पण आहे. आज भाव्या नाही आपला रोटोवर, तर आज 6 वाजता आज दोन रोटो, 2 हँडवेज आणि 2 ताशा, 2 साबण आणि 2 ड्रम लागणार आहे. बघू आज भाव्या कसा वाजवशील आपला फुल आणि हँडवेजवर आपले काका आणि आपला बिट्टू. काम भेट 1 बाय शो, दोघं पण काम भेट. पुढचा विचारच नाही करायचा. त्याला बघू आपण सामान काढतोय, पाऊस पडतोय थोडा थोडा तरी आपण करू त्याला. चांगलं दिसते का? ह्याची ना काय बामणाची ना. आम्ही आलो इथं फिरायला जरा. ते मी सांगेन ब्लॉग आज स्टार्ट केला कारण का आपल्याला उद्या शो आहे, त्यामुळे मी उद्या सांगेन. आणि हा साहिल, साक्षीचा तुझा भाऊ आणि साक्षीचे काका म्हणजे माझे पण काकाच लागतील. आणि माझा चिमकांड्या हा अर्णव. तो आता बघू आपण पुढे थोडे शॉर्ट घेऊ आणि मग नंतर उद्या सकाळी भेटू. खैराचं झाड आहे. ह्याच्यापासून ना कात बनवतात भट्टीमध्ये जाऊन आणि ह्याच्या आतमध्ये जो लाल लाल असतो ना आतला त्याच्यापासून बनवतात. हे साली बिली पूर्ण साईडला होऊन जातात आणि मग नंतर विकतात आणि मग नंतर तो कात बनवून विकतात आणि हे पण विकतात. आतलं लाकूड साली पण विकतात ना, आतलं पण. चला आपल्याला तर माहित नाही पण साक्षीने दिलं उधार. चला आपण बघू अजून पुढे काय.
साक्षी. तो आता भेटू आपण डायरेक्ट आता सकाळी सांगतो कुठे शिवाय आपला आणि कुठे नाही. चला. अरे इकडे साक्षी. काय बोलते साक्षी? अंबावडी 90 कसं वाटतंय तुला? चालू आता आम्ही घरी आता नाही येणार. आम्ही वडापाव खायला थांबलोय. मी खास वडापाव खायला थांबलो. कॉन्फिडन्स पाहिजे. चला भेटू आपण आता ट्रेन आल्यावर डायरेक्ट. मी जास्ती बोलणार नाही आपल्याला कारण का वाजवायला जायचं त्यामुळे. चला. नमस्कार भाऊ, मी यश अनंत भाऊ तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघत असतील कालपासून आपण ब्लॉग शूट करतोय. तर आपण गेलतो रत्नागिरीला गेलतो जरा फिरायला पिकनिकला. तर तुम्ही बघितलं असेल. तर आम्ही परवा 5 वाजता निघालो. आता आलो 5 वाजेपर्यंत आलो आणि लगेच तयारी केली आणि आपल्याला कॉल होता ते तुम्हाला मी सांगितलेला. सो आता चाललोय आपल्या साईनाथ बीचला. कॉल आहे पाठ्यपूजनचा कॉल आहे. तर आपण चाललोय आता फटाफट. सगळे पोरं गेले, मला लेट झालाय. आता आपण 2 कीबोर्ड घेऊन जाऊ आणि तिकडे सांगतो मग कसं काय सिस्टम आहे. चलो. सध्या काय बोलतो सध्या? आमचा नवीन लाईट दाखव. लाईट मला दाखव नंतर. दिप्या पण आहे आणि पाण्या पण. तू फटाफट निघू. चला. काय बोलतो? पैसे फायनली आपला टेम्पो पण आला. टेम्पोमधून आता फटाफट निघू आणि आपल्याला पाठ्यपूजनचा पहिला कॉल आहे. अजून कॉल आहे, मी सांगेन तुम्हाला. आता फटाफट जाऊन बघू तिकडे कारण लेट पण झालाय आम्हाला. चला. 5 minutes later. भाई पोचल्या आम्हाला पावसाने आगमन दिले. आम्ही लोकेशनला पोचलो आणि पाऊस आणि आपला टेम्पो आणि आपले पोरं अर्धे तिथे थांबले. मेन आपले काय बोलतो पांड्या. आपण आता बघू. आता पाऊस गेल्याच्या नंतर सामान काढू. सामान झाल्याच्या नंतर मग बघू. तो बघू आपण नंतर. काय बोलतो बिट्टू? पावसाने दिमाग खराब. आणि उम्या पण आहे, आपला भाव्या पण आहे. आज भाव्या नाही आपला रोटोवर. आज 6 वाजता. आज दोन रोटो, 2 हँडवेज आणि 2 ताज्या, 2 साबदोन आणि 2 ड्रम लागतो. बघू आज भाव्या कसा वाजवशील. आपला फुल आला होणार आहे. आणि हँडवेजवर आपले काका आणि आपला बिट्टू. काम भेट 1 बाय शो. दोघं पण काम भेट. दोघं आपल्याला पुढचा विचारच नाही करायचा. चला बघू आपण सामान काढतो. पाऊस पडतोय थोडा तरी आपण करू. चला बघू आपण. नेपाली पावसाने फिटिंग चालू आहे आमची. काय बोलतो पुढे. 5 minutes later.
काही पॅकअप झालाय आणि सगळे पोरं इथे थांबलेत आणि आपले पोलीस पण आलेत त्यामुळे आम्ही थांबलोय आणि सगळा पॅकअप केलाय सगळा. तर बाकी काका कसा वाटला? याला जरा बरं नाही त्यामुळे ताप आहे. पप्पा पप्पा कसा वाटला? मस्त. माझ्या तुला कसा वाटलं? तुला रे आता बघू आपण. हा का गणपतीमध्ये आगमन हा कसा वाटला? कसा हा बोल बोल. बहुत बढ़िया मजा आहे. हा थँक्यू विशालला बोललो आम्ही दोघं सेम दिसतंय. विशाल कुठे गेला विशाल? बाबा ये हे बघ इथे. आतमध्ये आहे. हाय. हे बघ आलं बघ. आता बघू हे आपण. बघ आम्ही दोघं सेम दिसतंय. हे विशाल इथे. भाऊ जुडवा 2. चला बघू आपण. इकडे आलो पाहिजे. हा येते ना. बोला गणपती बाप्पा. जय मूर्ती. तिलकनगरचा राजाचा. शान कोणाची? तिलकनगरच्या राजाची. हा झालं. चला चला भाऊ. अरे पॅन्ट नीट कसं का कैसा लगा तेरे? अच्छा लगा पण बारिश ने बारिश भाई पावसाने वाट लावून टाकली. पण मजा आली पावसाने वाट लावून टाकली. सगळं पोरं दमलेत. एक नंबर भावा. चला आता भेटू आपण आता डायरेक्ट गोडाऊन. 5 minutes later. तो भावानं आलोय घरी आणि बसलोय येऊनच बसलोय. जेवायला बसतो आता आणि मी खूप थकलोय कारण का तिकडे आपण एंड नाही केला. डायरेक्ट मी घरी आलो. घरी मी दाखवलं नाही कारण का मी थकलोय खूप. सकाळी मी 4 वाजता निघालो आणि येऊन लगेच मी वाजवायला निघालो. ते तुम्ही बघितलं असेल. तर मी विचार केला ब्लॉग आपला इथेच एंड करू. मी तिकडेच करणार होतो पण माझ्यात ताकद नव्हती त्यामुळे मी बोललो घरी जाऊ आणि एंड करू. हा ब्लॉग आवडला नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा विसरू नका. असंच भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आपला पुढचा ब्लॉग आता 1 तारखेला शिवाय